झेन झी आंदोलनाला पहिलं यश मिळालंय। तरुणांची शक्ती, तरुणांची पॉवर आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालेली आहे। आपण थेट जाऊया दिल्लीमध्ये। स्नेहिल, गेल्या 3 दिवस तू सगळी दिल्ली अनुभवलेली आहेस। दिल्ली तापली होती, जंतर मंतरवरचं सगळं वातावरण तू बघितलेलं आहेस। तू तरुणाईशी संवाद साधला, आंदोलकांशी संवाद साधला। काय तुला जाणवलं या 3 दिवसात? कारण गेल्या 1.5 दशकातलं हे पहिलं मोठं आंदोलन असेल जे दिल्लीने अनुभवलंय। थेट मोदी सरकारला हादरा दिलाय। अगदी चळवळी आंदोलनं दिल्लीला काही नवीन नाहीये, जसं तू म्हणालास तसं गिरीश। बरोबर। परंतु या ठिकाणी झेन झी ज्यांना न्यायालयाच्या न्यायाधीशांनीच कॉकरोच म्हणून हिणवलं होतं, त्यांनी इंस्टाग्रामवर एक पक्ष काढला। त्या पक्षाला मिलियन्स बिलियन्स मध्ये फॉलोअर्स आले आणि ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ज्या सरकारकडे इतकं बहुमत आहे त्या सरकारला झुकवलं ना। म्हणजे एमजे अकबर यांच्यानंतर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणारा पहिला माणूस ठरला आणि शिक्षण मंत्री असणारा एमजे अकबर घरी त्यांना जावं लागलं। त्यामुळे या झेन झींनी जे कॉकरोच बोलवलं जात होतं त्यांना, ते जंतर मंतरच्या मैदानावर अक्षरशः पिसाळलेले होते। म्हणजे ते कोणाला मारत नव्हते, ते मार खाल्ला होता त्यांनी लाठीचार्ज मध्ये, पण ते पोलिसांना जाऊन चॉकलेट देत होते, पाणी देत होते। हे झेन झी इतके कल्पक होते, म्हणजे त्यांची विचाराची शक्ती जी आहे, त्यांच्याकडे जी ताकद तयार झालेली आहे आणि ते बियॉन्ड आहे सगळ्या। त्याच्यामुळे ते आपल्यावरचा अन्याय कधीही खपवून घेणार नाही असं दिसलेलं आहे। आणि नवा भारत म्हणजे नवा भारत आता आलाय, तर नवा भारत काय माहितीये, या तरुणांचा आवाज आहे। आणि हा नवा भारत जो आहे ना, हा झुकणार नाही एवढं नक्की। आणि हा आपल्या भवितव्याबद्दल, आपल्या भविष्याबद्दल कुठलीच हयगय सहन करणार नाही असं आहे। कारण या आंदोलनात कोण नव्हतं? जे शिकलेले मुलं आहेत तेही होते, जे वयोवृद्ध माणसं आहेत तेही होते। झेन झी तर मोठ्या संख्येनं होते। झेन झीनं इथं या व्यवस्थेला आणि विरोधी पक्षाला देखील त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं की एकी या आंदोलनामध्ये ना कुठला चेहरा होता, ना कुठला पक्ष होता, ना कुठला धर्म होता, ना कुठला पंथ होता। हा पहिलं हे आंदोलन होतं की जे सर्व धर्माचे